महत्त्वाचं काय आहे, मी साताऱ्यावर सरपंच गेली 4.5 वर्ष होते. मी आता सुरुवातीला ग्रामपंचायतीमध्ये सरपंच झालो तेव्हा एक कामगार पगार, लाईट बिल असं थकलेलं होतं. मला यशवंत सरपंच पुरस्कार मिळाला आणि गावाला पण आमच्या गावात सुद्धा कोरोना लोकांना झाला 20-25, पण एकही व्यक्ती कोरोनामुळे दगवली नाही किंवा मरण पावलं नाही. काय आमच्या घराण्याचा तो वारसा आहे. म्हणजे स्वच्छ कारभार. कुठे गेला तर दादा पण इथे हे केले ते केले, कोण तुम्हाला म्हणलं तुम्हाला दिसणारच नाही. म्हणजे एकदम काटछाट करून आम्ही, मला वाटतं घरपाळ आमचं एक 20-25 लाख रुपये लोकांचा थक बाकीत असून सुद्धा आत्ता आमच्या ग्रामपंचायत खात्यावर 4 ते 5 लाख रुपये शिल्लक आहे. मंडळी नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय शब्दवेडी चॅनलवरती. आपण ज्या पद्धतीनं मुलाखतींची सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजमध्ये आज आपण पोहोचलेलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातल्या येवलूज जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. या येवलूज जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाकडून अधिकृत असे उमेदवार आहेत त्रिवेणी दादासाहेब पाटील आणि त्यांचे मिस्टर आज दादासाहेब पाटील आज आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांचं मतदारसंघासाठी व्हिजन काय आहे हे जाणून घेणार आहोत. दादासाहेब नमस्कार. नमस्कार. सहर्ष स्वागत आहे आजच्या या पॉडकास्टमध्ये तुमचं. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला प्रश्न असणार आहे. आज कोल्हापूरमध्ये असं म्हटलं जातं आहे की ज्या पद्धतीनं गेल्या काही काळामध्ये बंटी साहेबांनी वारं निर्माण केलं महापालिकेमध्ये, त्यानंतर काँग्रेसचंच वारं सगळीकडे आहे अशी एक लाट निर्माण झाली आहे आणि त्यात तुम्हाला काँग्रेसकडून आज तिकीट आहे. काय वाटतंय, पहिली भूमिका काय? महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस पक्षाचे आम्ही पूर्वीपासून आमचे घराणे एकनिष्ठ आहे. म्हणजे स्वर्गीय उदयसिंहराव गायकवाड, त्यानंतर स्वर्गीय संजयदादा गायकवाड, स्वर्गीय यशवंत एकनाथ पाटील दादा, त्यांना पण दादाच म्हणून, यांच्याबरोबर आमचे वडील चुलते नेहमी काँग्रेसचीच होते, एकनिष्ठ होते. दरम्यानच्या काळात मध्यंतरी आम्ही PN पाटील गटामध्ये होतो, काँग्रेसमध्येच होतो. त्या गटामध्ये राहुल भैया राष्ट्रवादीकडे गेले आणि आम्ही आहे इथेच काँग्रेसमध्ये राहिलो. बरोबर. आणि बंटीसाहेब सतीश उर्फ बंटीसाहेबांनी जी काँग्रेस आमची म्हणजे विखुरलेली होती पन्हाळ्यात, त्यांना ताकद देण्यासाठी संघटन करून आमच्या पन्हाळा तालुक्याचं योग्य ठिकाणी पुनर्वसन करून दिलं. म्हणजे तिने एक 4-5 बैठक घेऊन आम्हाला सर्वांना विश्वासात घेऊन अगदी उमेदवारी जबाबदारी सर्वसामान्य कार्यकर्त्यातनं तुमच्यातनं उमेदवारी द्या, मी कुणावर उमेदवार लादण्यापेक्षा तुम्ही जो उमेदवार देशील तो मला मान्य आहे, अशा पद्धतीने केल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते सर्वच ॲक्टिव्ह झालेत. आणि आज तुम्हाला जे मतदारसंघात काँग्रेस आमच्या येवली जिल्हा परिषदेमध्ये दिसते, याला म्हणजे सर्वस्वी जबाबदार म्हणजे आमचे सतीश उर्फ बंटी पाटील, दुसरे आमचे तालुक्याचे नेते चेतन नरके साहेब, संदीप नरके साहेब यांनी पण काँग्रेससाठी म्हणजे काँग्रेस राहावी किंवा आपल्या मतदारसंघात एक असा मध्यंतरी झाला की PN साहेबांचे राहुल भैया गेल्यानंतर काँग्रेस शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती असताना, बरोबर, या तिघांनी एकत्र येऊन काँग्रेससाठी मोठं गठबंधन केले. कसबा ठाण्याचे निवास पाटील सर असतील, आमचे माझगावचे पावी पाटील, सागर भोमकर यांनी सुद्धा गठबंधनसाठी सुनील पाटील पुनाळचे बरेचसे लोकांनी इथं येऊन बाबा आपण एकत्र राहायचं आणि काही झालं तरी आपला गट काँग्रेस म्हणून जिवंत राहायला पाहिजे. कारण पन्हाळ्यात महत्त्वाचा मोठा गट म्हणजे जनस्वराज्य आहे. कारण स्थानिकचा आमचा पक्ष आहे तो गाव म्हणजे पन्हाळ्यातला, त्याच्यामुळे लोकांचा त्या साईडच्या भागात पूर्व पन्हाळ्यात जास्त प्राबल्य आहे. हे एकंदर तुम्ही या सगळ्या विचारसरणी जर बघितली तर पूर्वीपासून आतापर्यंत काँग्रेस भले नेत्यांनी पक्ष बदलले असले तरी सुद्धा खाली जो काही जिल्हा परिषद स्तरावरती असणारा गट असेल तो अजूनही पक्षाशी बांधील आहे आणि त्यामुळे आपल्याला ह्या पक्षातून उमेदवारी मिळेल याचं एक समाधान आहे. मला असं विचारायचं आहे की आपण जेव्हा या मतदारसंघाकडे बघतोय, येवलूज मतदारसंघाकडे बघतोय, अनेक छोट्या वाड्या वस्त्यांनी असा विखुरलेला हा सगळा परिसर आहे, ही सगळी छोटी छोटी गावं आहेत. ह्या गावांकडं आजपर्यंत अनेकांकडं संधी मिळाली, अनेक चांगले मोठे नेते होते, लहान नेते होते, अनेकांना संधी मिळाली, तरी पण अजूनही तेवढा म्हणावा तितका विकास झालेला दिसत नाही. काय महत्त्वाचं काय आहे, मी साताऱ्यावर सरपंच गेली 4.5 वर्ष होते, पण त्या माझ्या गावात पण हीच परिस्थिती समस्या. महत्त्वाचं जेव्हा माणूस ज्या खुर्चीवर जातो, ज्या निवडणूक लढवून जातो, त्या माणसाकडे पहिलं व्हिजन पाहिजे. बरोबर. आता बऱ्याच ठिकाणी बघितलं तर आपण व्हिजन असणारे माणसं त्यांचे मतदारसंघ चांगले आहेत. बरोबर. मी माझ्या गावात साताडे गावात 7.5 कोटीची विकास कामं केलेत. रस्ते असतील, साकव असतील, पिण्याच्या पाण्याची सोय, उपकेंद्रीय इमारत दुरुस्ती, स्मशानभूमी, मराठी शाळा, अंगणवाडी. मला यशवंत सरपंच पुरस्कार मिळाला आणि गावाला पण
ग्रामपंचायतला आमच्या यशवंत ग्राम पुरस्कार मिळाला. क्या बात, क्या बात. आणखीन म्हणजे महत्त्वाचं म्हणजे जे पाझर तलावा तो मला वाटतं 1972च्या दुष्काळात झालेला होता. त्यापासून त्याच्या काही डागडुजी वगैरे काही नव्हती, कागदीचा गाळण वगैरे केलेला होता. त्यासाठी सुद्धा आम्ही 40-45 लाखाचा निधी लावून तो पण दुरुस्ती करून दिला. आज जरी घ्यायचा एकदम नॅचरल तिथं तो पावसाळा असेल किंवा आता म्हणजे पाणी संपत नाही. मे महिन्यात म्हणजे पर्क्युलेशन टँक म्हणजे जो पाझर तलाव म्हणतात तो फेब्रुवारी एंडपर्यंत पाणी त्यातलं संपायला पाहिजे, पण ॲक्च्युली त्यातलं पाणीच संपत नाही. आता मला आणखीन एक काय विचारायचं आहे, आज तुमच्या कामांबद्दल तुम्ही म्हटलात की मी ग्रामपंचायतीमध्ये 7-7.5 कोटींची कामं केली. आता मला असं सुद्धा काही ठिकाणावरून ऐकायला आलं की तुम्ही इतकं स्वच्छ काम करताय की ते म्हणतात ना खाऊंगा ना खाणे दूंगा या भूमिकेतून काम करताय, म्हणून तुमच्यावरती नाराज होणारी पण काही लोक असतात. म्हणजे ही भूमिका जी असते ही लोकांच्या हिताची आहे, जनतेच्या हिताची आहे, पण काही लोकांना आवडत नाही. त्याच्यावरती काय म्हणाल? नाही, कोणी कसं वागायचं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. बरोबर. मी आता सुरुवातीला ग्रामपंचायतीमध्ये सरपंच झालो तेव्हा एक कामगार पगार, लाईट बिल असं थकलेलं होतं. हां. आत्ता मी त्याच्यात गेल्यानंतर पहिला लाईट बिल म्हणजे पिण्याचं पाणी आम्हाला पडळवरून पिण्याच्या पाण्याची स्कीम केली आम्ही. जलजीवन मिशनमधून 2 कोटीचा निधी लावून आता 1 दिवसाआड आम्ही पाणी देतो. हां. त्याचं बिल जे होईल ते महिन्याचं प्रत्येक महिन्याला भरतो. कामगार पगार व्यवस्थित होतो. अक्षर काटछाट करून म्हणजे एकदम काटछाट करून आम्ही मला वाटते घरपाळ आमचं एक 20-25 लाख रुपये लोकांचा थक बाकीत असून सुद्धा आत्ता आमच्या ग्रामपंचायत खात्यावर 4 ते 5 लाख रुपये शिल्लक आहे. क्या बात, क्या बात. काय जे आमचा मीच नाही तर सदस्यांनी सुद्धा पारदर्शक कारभार केला. त्यांची सुद्धा कुठल्याही गोष्टी अपेक्षा नाही, फक्त बाबा कामं करा ही सर्वसामान्यांचा जो रेटा आहे त्यासाठी आम्ही त्याबद्दल प्रामाणिक राहून सर्व सदस्य पण माझ्यावर होते आणि मी पण आहे. आता हे जे काही स्वच्छ काम करण्याची पद्धत तुम्ही सांगितली की जी गावासाठी आहे, येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेला मॅडम उभे आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा साहजिकच आहे तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे तितकंच उभं राहाल आणि ते कार्य कराल. जिल्हा परिषदेसाठी सुद्धा तसंच विजन असेल का? काय माझं तर पूर्वीपासून हेच विजन आहे. काय आमच्या घराण्याचा तो वारसा आहे. हां. म्हणजे स्वच्छ कारभार. कुठे गेला तर दादा पण इथे हे केले ते केले कोण तुम्हाला म्हणला तुम्हाला दिसणारच नाही. काय महत्त्वाचं काय आहे तर आपण जिल्हा परिषदला पण वाड्या वस्त्या मगाशी तुम्ही सांगितलं त्यावेळी तो प्रश्न निर्माण झाला. तर प्रत्येक गावामध्ये एक म्हणजे मराठी शाळेत आता आज आपण बघतो सर्व म्हणजे प्रत्येकजण आपली मुलं खाजगी शाळेत घालतात, इंग्लिश मिडियमला घालतात. म्हणजे मराठी शाळेचा टक्का घसरला लागला. बरोबर. याला कारणीभूत काय आहे तर शासन जिल्हा परिषदला जो मराठी शाळेला निधी ते एकदम तुटपुंज देत. मी आता माझ्या गावातल्या शाळेसाठी 22 लाख रुपयाचा निधी आणून त्याच्यावरती चांगले केले, म्हणजे काम वगैरे चांगले करून जे विद्यार्थ्यांना पाणी मुबलक करून दिले. शाळेचा सूर्यप्रकाश येत नव्हत्या खिडक्या वगैरे रिपेरी वरती कौलारू खापऱ्यांचं होतं ते सगळं बदलून तिथं आता हे जे एमएस सीटमध्ये टाकून सर्व घेतलेलं आहे. काय आणि अंगणवाडीत पण आम्ही डिजिटल अंगणवाडी केली. त्या अंगणवाडीला पन्हाळा तालुक्याचा पण पहिला नंबर मिळालेला आहे. गटर पण भरपूर केलेले आहेत. गावात आता मेन रोड जे 3 रस्ते येणार ते 3 रस्ते केले, 2 साकव केलेले आहेत. स्ट्रीट लाईटचा एक जुनून म्हणजे आमचं गाव मेन रोडपासून आत 1 ते 1.25 किलोमीटर गाव आहे. त्यासाठी मी स्ट्रीट लाईटचे बऱ्याच लोकांचा बऱ्याच वर्षापासून प्रश्न होता, तो पण आम्ही खासदार फंडातून पूर्ण करून घेतला. गावात जवळजवळ 70-75 नवीन पोल टाकून ते काम करून घेतलं. म्हणजे गावातले जे स्ट्रीट लाईट इतर ठिकाणी पण होतं ते सगळं पूर्ण करून घेतले. गावीर एक गावात आहे. म्हणजे आमची मोटरची परिस्थिती काय होत्या, पावसाळ्यात पूर वगैरे आला की गावात पाणी येत नव्हतं. मी आता ते जे मधून विहिरीचं खोलीकरण करून तिथं 2 पंपसेट टाकून ते म्हणजे 5-6 महिने तिथं पाणी आम्हाला ते गाविरीवरती चालतं. आणि त्याचा महत्त्वाचा म्हणजे जे पूर येऊन गेल्यानंतर एक व्हायरल इन्फेक्शन होते लोकांना आणि साथीचे रोग तयार होतात. तर मला वाटतं एक 70-80% तर ते साथीचे रोग आता आमच्या गावात नाहीत. आणि एक तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो, आमच्या गावात सुद्धा कोरोना लोकांना झाला 20-25, पण एकही व्यक्ती कोरोनामुळे दगवली नाही किंवा मरण पावलं नाही. म्हणजे लोकांचीच असणारी विल पॉवर हे अतिशय चांगलं आहे. त्याला आमच्या गावचा ग्रामदेवत असेल, वाघजाईचं असेल, ते लोकांच्या
ह्यासाठी आहे चांगलं पाठबळ. म्हणजे हे लोकांचं गावातले असणारं विल पॉवर चांगलं आहे. कदाचित जिल्हा परिषदेला पण तुम्हाला उपयोगी पडेल. पूर्ण गाव माझ्या मागे आहे. गावात हो, जवळजवळ 80-90 तरुण मुलं हा स्वतःच्या मोटरसायकलनं, मला सुद्धा माहीत नाही, आज मी प्रचारात फिरतोय ते बाहेर गावात सुद्धा जाऊन हा. परस्पर आलेले मला समजते. हे आमचे पाहुणे गेलेत, ते गेलेत. म्हणजे ही लोकांच्या सुद्धा असणारी एनर्जी ही बंटी साहेबांनी तिकीट दिल्यामुळं आलेले गाव अक्षरशः एक पण आम्ही करत आहोत. म्हणजे आपण केलेल्या कामामुळं ते गाव एक संघ झालेला आहे. बरोबर. आणि कामावरती त्या विश्वास आहे लोकांचा, त्यामुळे तो कदाचित जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणखीन वाढणार. त्यासाठी संधी नाही, गावाला सतेज माहीत झालं की बाबा ह्या व्यक्तीचं चांगलं पद मिळालं तर गावाचा आणखीन विकास होईल. बरोबर. मी गावात तालीम नव्हती, तालीम सुद्धा संजय दादा मल्लिक साहेबांच्या फंडातून तालिमीचं काम करून घेतलं. म्हणजे तिथं तालीमच नव्हती आमच्या गावाला. म्हणजे गावठाण म्हणजे पूर्वीची 20 वर्षापूर्वीची होते ते पडलेले, तरी नवीन तालीम बांधून दिली मुलांना, तरुण मुलांना. आता या निवडणुकीला साहेब एक काय विषय होतोय, म्हणजे जी गोष्ट मला जाणवते किंवा काय अनेक ठिकाणी फिरत असताना की भागामध्ये या असं गट तट, यांचा गट त्यांचा गट असे गट तयार झालेले आहेत किंवा गटाचं तटाचं राजकारण आपल्याकडे मोठं आहे. मात्र हे सगळं चालत असताना स्थानिक स्वराज्य संस्था जेव्हा आपण म्हणतोय त्यावेळेला ती स्थानिक पातळीवरची स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि त्यांच्यातून त्यांचा प्रतिनिधी जावा, त्यांची कामं करणारा तो माणूस असावा. मग अशा वेळेला गट तट यांचं महत्त्व किती राहतं आणि लोकांनी काय विचार करून मतदान केलं पाहिजे वाटतं? नाही, गटातटाचं राजकारण राहतेच. हां, आता आमच्याकडं जनस्वराज्य आहे, शिवसेना आहे, थोडक्या प्रमाणात भाजप पण आहे आणि आम्ही काँग्रेस असे पण आहेत. ज्या त्या ठिकाणी ज्या त्या परिस्थितीचे गट आहेत. येवलूज हा आजपर्यंत कोणत्याही एका पक्षाकडे राहिलेला नाही. म्हणजे मला जसं समजतेच, बरोबर. सुरुवातीला काँग्रेसचे आले, नंतर भाजपचे आले, त्यानंतर जनस्वराज्य आले. म्हणजे असे सगळे गट जिथे जिथे आहे ते जिल्हा परिषद त्यांनी प्रतिनिधित्व केलं. बरोबर. असं गटाचं राजकारण आहे. म्हणजे नरके गटाचं पण आहे. म्हणजे नरके ज्यांचे आमचे संदीप नरके साहेब, चेतन नरके त्यांचा गट आहे, अरुण साहेबांचा. चंद्रीप नरकेचा म्हणजे शिवसेनेचा गट. म्हणजे पक्षापेक्षा गटाचं राजकारण पन्हाळ्यात जास्त आहे. पण हे सगळं होत असताना आता सध्या माणूस नावाचा एक गट आहे की ज्या माणसाचा पण विचार झाला पाहिजे, त्यांच्या प्रश्नांचा विचार झाला पाहिजे. ह्या संदर्भात तुमची भूमिका काय आहे? माणसाचा विचार झाला पाहिजे पक्षापेक्षा. हा तुम्ही म्हणता, ह्या मताशी मी पण सहमत आहे. जर गटातटाचं राजकारण न करता जर म्हणजे आता बघितलं तर काँग्रेसकडं ती माणुसकीच्या नावानं आम्ही आता मतं मागण्याचा प्रयत्न करतोय आणि काँग्रेसकडंच ते हे शक्य आहे असं म्हटलं जातं. म्हणजे बऱ्याचदा अशी चर्चा होते की एखादी गोष्ट म्हणजे राज्यभरामध्ये काही वेळेला समजा दंगली चालू होतात, कुठं काय होतं, परंतु त्या विजायला सुरू होतात त्या कोल्हापूरपासून. म्हणजे कोल्हापूर हे एक देशाला वेगळी दिशा देणारं आहे. राज्यात सुद्धा महाविकास आघाडी पहिला कोल्हापुरात झाली, नंतर ती राज्यात झाली. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात कोल्हापूर हे एक दिशा देण्याचं काम करतंय. मग आता सध्या सगळीकडे जेव्हा आपण बघितलं की युती वारं होत असताना काँग्रेसनं पुन्हा उभारी दाखवली, कोल्हापुरातून पुन्हा ती एक नवीन ज्योत पेटवली आहे. सत्तेज पॅटर्न जो आहे, एक कोल्हापूरचं असं वैशिष्ट्य आहे, म्हणजे सांगायला आनंद वाटेल. ज्यावेळी एका साईडला नेते मंडळी इतर लोक होतात त्यावेळी सर्वसामान्य जनता एकवटली जाते आणि ती त्यातून अनेक वेळा कोल्हापुरात इतिहास घडलेले प्रकार आपण पाहिलेले आहेत. आता तुम्ही म्हणला की कोल्हापूर महानगरपालिका, तर सतेज बंटी साहेब आम्ही बसल्यानंतर म्हणलो साहेब 40-45 सीटा येतील. थोडक्या मताने त्यांच्या सीटा केल्यानंतर तेवढ्या 100% मेजॉरिटी त्यांची झाली असते. बरोबर. एक हाता मोडणाऱ्या 4-5 सीटा गेल्या, काही 30 मतं 40 मतं. त्यांचे जे काम करण्याचे जे उत्साह आहे तो अक्षरशः तरुणांना लाजवल बरोबर अशी त्यांची हे आहेत. किंवा त्या बाबा एखाद्या व्यक्तीला मला वाटते सुरुवातीला मी 4-5 वेळा माझी भेट झाली. त्याने 1-2-3 गोष्टी सांगल्या की तुम्ही निवडणूक लढवायची तयारी करा, बाकीचं काय. आणि आज त्यानंतर आम्ही निवडणुकीला ज्यावेळी कोल्हापूरचा निकाल लागायचा त्याची फॉर्म भरले, त्याच्या आधी आम्ही तयारी केली उभारण्यासाठी. मी त्यावेळी आमच्या गटाला म्हणजे नरके गटांना पण ह्यांना संदीप नरके साहेब आणि चेतन नरके साहेबांना पण बोललो. तिथं भेट येत होते चेतन साहेब. तर ठीक आहे म्हणले, आपण त्या पद्धतीने नियोजन लावू. पण निकाल काय लागणार आपल्या सर्वांना जवळजवळ माहीत होता कोल्हापूरचा. बरोबर. की कोल्हापुरात काँग्रेसच येणार. बरोबर. महायुतीपेक्षा महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेसचं पॅटर्न चालणार. तर म्हणजे हा जो बंटी पाटलांचा जो जिल्ह्यात प्रभाव आहे तो कोणीही करू शकत नाही. म्हणजे मध्यंतरी त्यांची टीका झाली की एक जे मी म्हणेल ते कोल्हापूर, त्याचं व्हिजन तसं आहे. बरोबर. बघा तुम्ही कोणत्या त्यांच्या संस्था असतील, साखर कारखाना असेल,
त्यात पण त्यांचं म्हणजे जे व्हिजनच तेवढं आहे की बाबा हे सर्व काय जे आहे ते सर्वसामान्य माणसाचं आहे आणि ते टिकलं पाहिजे. बरोबर. महत्त्वाचं म्हणजे ते टिकायला पाहिजे. नक्कीच मला वाटतं बंटी साहेब त्या दृष्टिकोनातून पावलं टाकतात आणि त्याला तुम्ही बळ देण्याचं आम्हाला काम केलं. कारण जिल्हा परिषदांच्या माध्यमातून जर आज काँग्रेसचे उमेदवार सगळे पुढे जातील, जिल्हा परिषदेवरती जातील, तर कदाचित तो एक वेगळा प्रवाह विकासाचा. आज काँग्रेसमध्ये एवढे सर्व नेते एकत्र असताना काँग्रेसने बऱ्याच ठिकाणी जवळजवळ 70-80 ठिकाणी सीट आपल्या उभा केलेल्या आहेत. म्हणजे त्याचा फायदा त्यांना होणार. बरोबर. जेवढ्या जे सीटा जास्त तेवढं त्यांचं प्राबल्य जास्त राहतं. आपल्या मतदारसंघामधल्या लोकांना नेमकं काय सांगाल की पुढच्या काळामध्ये आपण जे काही काम करतोय, व्हिजन करतोय, गावासाठी जे व्यक्तिगत काम केलं आणि ते जिल्हा परिषदेसाठी सुद्धा तुम्ही एक व्हिजन ठेवलेलं असेल, काय येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावासाठी किंवा एकंदर जिल्हा परिषद मतदारसंघासाठी तुमचं व्हिजन? महत्त्वाचं माझं पहिला मराठी शाळा. मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. मी सुद्धा मराठी शाळेत शिकलेलो माणूस. म्हणजे आज मी जरी कुठं कोणत्या एका पदावर असेल काय असेल, पण मराठी शाळा साहेब टिकल्या पाहिजेत. महत्त्वाच्या मराठी शाळेला आता हायस्कूलला पण शासनच ग्रँट देते. हायस्कूलचे टीचरांचे पगार शासन भागवते. बरोबर. तिथल्या शिपायाचा पगार शासन भागवते. क्लार्कचा पगार शासन भागवते. मग जिल्हा परिषदेच्या शाळेत जर शिपायाने एक क्लार्क दिला तर जर मी जिल्हा परिषदेला नेहमी असतो कामाच्या निमित्तानं, तर त्या ठिकाणी बरेचसे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषदेमध्ये फेऱ्या मारत असतात कामानिमित्त. सर का आला तर कामासाठी, सर का आला तर काम, तर त्यांचं जाण्या येण्याचा जो वेळ वाचेल आणि त्यांचं जो वेळ वाचणार आहे तो ते शाळेत मग विद्यार्थ्यांसाठी खर्च करते. बरोबर. हा माझा तर पहिला अजेंडा असेल. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर पण म्हणाले होते की शिका, संघटित व्हा आणि मग संघर्ष. पहिला शिकलं पाहिजे, कारण शिक्षणानं मस्तक सुधारतं आणि जे मस्तक सुधारलेलं असतं ते कधीच कोणापुढे नतमस्तक होतं. त्यामुळे ते मस्तक सुधारवण्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे. त्यासाठी तो तुमचा प्रयत्न असणार आहे. त्या व्यतिरिक्त सुद्धा मतदारसंघात अनेक प्रश्न असतील. आणखीन आता स्ट्रीट असेल, स्ट्रीट लाईटचा पण बऱ्याच ठिकाणी गावात आता प्रश्न आता बऱ्याच ठिकाणी आहे. रस्ते, गटर्स, काही ठिकाणी वाड्या वस्तीवरती अजून सुद्धा लाईटची काही प्रॉब्लेम आहे. पिण्याच्या पाण्याच्या पण समस्या आहेत. आता वरती मी गेलो तर पाण्याचे भास्तरवाडी वगैरे त्याच्या साईडला म्हणजे पाण्याचा प्रश्न अजून सुद्धा मूलभूत आहे. बरोबर. म्हणजे जे पाणी लोकांना पाहिजे तेवढं आवश्यक पाणी आपण देऊ शकत नाही. त्यासाठी पण चांगल्या योजना करणे किंवा लिफ्ट पाणी पुरवठा करणे, ह्या पण योजना चांगल्या करून त्यांना महत्त्वाचं माणसाचे जे मूलभूत अन्न, वस्त्र, निवारा, बरोबर, त्यासाठी महत्त्वाचं आपण प्राधान्य द्या. म्हणजे आजही बऱ्याच म्हणजे जसं म्हणतायत की तसं तुम्ही पाण्यासारखे प्रश्न आजही आहेत, स्ट्रीट लाईट सारखे, म्हणजे आपण म्हणतो की कुठेतरी डिजिटल इंडिया एका बाजूला करण्याची स्वप्न दाखवली जातात. मात्र इथं अजून आमच्याकडे रस्ते आणि पाणी आणि गटारी या होत नाहीयेत. पिण्याचा पाण्यात सुद्धा अजून प्रश्न गंभीर आहेत. माझ्या गावात मी आल्यानंतर पाणी 8-8 दिवस पाणी येत नव्हतं. बरोबर. कसं आहे, जे आपण त्या सत्तेत नसल्यानंतर काय बोलू शकत नाही. लांब असल्यावर काय बोलू शकत नाही. काही त्याला कुणाचं काही वाईट बोलण्यासुद्धा अर्थ नसतो. बरोबर. तिथली कंडिशन आपल्याला माहीत नसते. आपण काम करू शकतो आणि काम करत आलोय म्हणून करण्यासाठी आपण जिल्हा परिषद मला संधी मिळेल. बरोबर. जेवढं जिल्हा परिषद मतदारसंघातून, त्याबद्दल मला अशी हे वाटतं. नाही, निश्चितपणे आम्हाला सुद्धा खात्री वाटते, कारण तुमचं ज्या पद्धतीनं गावासाठी काम आहे, योगदान आहे, ते येणाऱ्या काळात अख्ख्या जिल्हा परिषद मतदारसंघातल्या लोकांना जर अनुभवता आलं, एक स्वच्छ चारित्र्याचा, एक चांगलं काम करणारा, एक स्पष्ट विचाराचा नेता जर लोकांना मिळू शकत असेल तर निश्चितपणे लोक सुद्धा त्या संदर्भात चांगली भूमिका घेतील, याच्यात शंका नाही. तुम्हाला या सगळ्या मुलाखतीच्या संदर्भानं आपल्या मतदारांना काही सांगायचं असेल शेवटी, तर तुमची भूमिका एक शेवटची आव्हानाच्या संदर्भानं, त्रिवेणी मॅडमांच्या संदर्भानं काही सांगू शकताय तर नक्कीच मतदारांना सांगावं. मतदारांना एवढंच विनंती करतो की आपण मत जे देणार आहात ते आपण चूक केली असं त्यांना वाटणार नाही, एवढी मी ग्वाही देतो. आणि माझ्या पत्नी सौ त्रिवेणी दादासाहेब पाटील यांना भरघोस मताने विजयी करावे ही माझी आपल्याला सर्वांना विनंती राहील. धन्यवाद सर, तुम्ही एवढा अमूल्य वेळ आम्हा सगळ्यांना दिलात. आणि सगळ्या आमच्या प्रेक्षकांना, मतदारांना सुद्धा मी हेच सांगेन की चांगलं काम करणारी माणसं सध्या शोधणं फार अवघड झालं आहे. आणि अशा काळामध्ये जर एखादा माणूस तळमळीनं आपल्या गावासाठी, आपल्या भागासाठी काम करू पाहत असेल
लढू पाहत असेल तर अशा माणसांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी नागरिक म्हणून उभं राहिलं पाहिजे. लोकशाहीनं दिलेला अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार, तो पंतप्रधानांना सुद्धा एकच मताचा आहे आणि तुम्हाला मला सुद्धा एकाच मताचा आहे. त्यामुळे ते चुकीच्या जागी जाऊ नये याची काळजी घ्या आणि निश्चितपणे मला वाटतं चांगलं काम करणारी अशी दादासाहेबांसारखी माणसं मोजकीच आहेत. त्यांच्या पाठीशी त्रिवेणी मॅडमांसारखी माणसं जे तुमच्यासाठी हाकेला धावून येऊ शकतात, अशा माणसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि पाहत राहा शब्दवेडे. धन्यवाद.